नमस्कार मंडळी. मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनासंबंधी. हंसा वाडकर या मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी चित्रपटात वयाच्या 13व्या वर्षी अभिनय केला. वाडकर यांनी बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी आणि नॅशनल स्टुडिओ यासारख्या नामांकित चित्रपट कंपन्यांमध्ये काम करून स्वतःचे नाव कमावले. विष्णुपंत गोविंद दामले यांच्या संत सखू 1941मध्ये त्यांची कारकीर्द परिभाषित करणारी भूमिका होती. तिथे त्यांनी स्त्री संत सखूची भूमिका साकारली होती. त्यांनी सांगते ऐका या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. वाडकर यांनी 1971मध्ये संकलित केलेल्या आत्मचरित्रासाठी सांगते ऐका हे शीर्षक वापरले होते. पत्रकार अरुण साधू यांनी मदत केलेल्या माणूस या मराठी नियतकालिकात हे आत्मचरित्र सुरुवातीला प्रकाशित झाले होते. त्यांना त्यांच्या काळातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्र्यांपैकी एक म्हणून संबोधले जाते. हंसा वाडकर यांना त्यांच्या आयुष्यात वैवाहिक समस्या, दारूचे व्यसन, अनेक पातळ्यांवर अपमान अशा वैयक्तिक अडचणी आल्या. त्यांचे लग्न मोडले आणि त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले. श्याम बेनेगल दिग्दर्शित भूमिका 1977 हा हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील यांनी वाडकरांची भूमिका केली होती. चित्रपटाला 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. स्मिता पाटीलांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल आणि गिरीश कर्नाड यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा 25व्या फिल्मफेअर पुरस्काराच्या मध्येही या चित्रपटाने फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार जिंकला. हंसा वाडकरांचा जन्म 24 जानेवारी 1923मध्ये मुंबई येथे झाला होता. त्यांचे नाव रतन भालचंद्र साळगावकर असे होते. त्यांचे वडील भालचंद्र साळगावकर हे कलावंतांचे पुत्र व नातू होते आणि त्यांची आई सरस्वती ही देवदासींची मुलगी होती. हंसा वाडकर ह्या 4 मुलांपैकी तिसरी मुलगी होत्या, पण सर्वात मोठी बहीण आणि सर्वात धाकटा भाऊ मरण पावला. वाडकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की त्यांच्या आजी बायबाई जीजी साळगावकर या चित्रपटांचा प्रभावशाली व्यक्ती होत्या. त्यांच्या जीवनात अगदी सुरुवातीपासूनच होता. वाडकरांच्या वडिलांना केशरबाई, इंदिराबाई आणि सुशीलाबाई या 3 बहिणी होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्याशी सुशीलाबाईंचा विवाह झाला होता. केशरबाई तसेच इंदिराबाई वाडकर चित्रपटांमध्ये काम करत होत्या. इंदिराबाई वाडकर शास्त्रीय गायिकाही होत्या. इंदिराबाई वाडकर यांनी दुनिया क्या है 1937 आणि मराठीतील देवता 1939 सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कामे केली होती. चित्रपटात काम करणाऱ्या महिलांविरुद्ध समाजाकडून सूड उगवला जाईल या भीतीने इंदिराबाईंनी साळगावकर हे कौटुंबिक नाव वापरणे टाळले व वाडकर हे आडनाव वापरले. केशरबाई या मोतीराम गजानन रांगणेकरांच्या चित्रपटात काम करत असताना त्यांनी हंसा वाडकर यांना देखील हे काम सुचवले. 1936मध्ये बापूराव पेंढारकर यांच्या शादी का मामला या चित्रपटामध्ये त्यांनी नायिकेची भूमिका केली. या चित्रपटाची निर्मिती पेंढारकर यांच्या ललित कला प्रोडक्शनने केली होती. हा त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता, कारण पेंढारकर यांचे लवकरच निधन झाले. चित्रपटासाठी रतन साळगावकरांचे नाव हंसा वाडकर झाले. त्यावेळी त्यांचा पगार होता 250 प्रति महिना. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यांनी मराठी त्याचबरोबर हिंदीतील अनेक छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये
कामे केली. त्याने 1937मध्ये लग्न केले, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्या पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी परत आल्या. त्याने बॉम्बे टॉकीजबरोबर 6 वर्षाचा करार केला आणि फ्रान्झ ऑस्टेन दिग्दर्शित त्यांचा पहिला चित्रपट नवजीवन हा 1939मध्ये प्रदर्शित झाला. हंसा वाडकर यांचे पती जगन्नाथ बांधारकर हे सावंतवाडी येथील एका शेजारीचे पुत्र होते. त्यांचे कुटुंब वाडकर कुटुंबापेक्षा कनिष्ठ जातीचे मानले जात होते. वाडकर यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असल्याने त्यांच्या भावाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्याशी असलेली जवळीक मान्य नव्हती. तरीही त्यांची आई त्यांना जेवणासाठी घरी बोलावण्यास किंवा छोटी मोठी कामे करण्यास सांगत असे. जेव्हा वाडकर कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले तेव्हा बांधारकरही त्यांच्यासोबत गेले. छापखाना सुरू करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी डोमिनिक युनियन नावाची एक नाट्य कंपनी सुरू केली आणि वाडकर यांना त्यात सामील करून घेतले. त्यांच्या आईने त्यांच्यावर बांधारकर यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला, जो वाडकर यांना अन्यायकारक वाटला. नंतर जेव्हा त्यांच्यावर चुकीचे आरोप झाले तेव्हा त्यांनी एक बंडखोर आणि विरोधी भूमिका घेतल्याचे त्या लिहितात. लवकरच वयाच्या 15व्या वर्षी त्या 3 महिन्याच्या गर्भवती होत्या आणि 6 सप्टेंबर 1937 रोजी मुंबईतील किट्टे भंडारी मॅरेज हॉलमध्ये बांधारकर आणि वाडकर यांचा विवाह झाला. बांधारकरांची कंपनी आर्थिकदृष्ट्या अस्थिर असल्याने हंसा वाडकर यांना पुन्हा कामावर रुजू व्हावे लागले. याच काळात त्यांचा गर्भपातही झाला. हंसा वाडकर यांचा मेरा गाव 1942 हा चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांची मुलगी रेखा हिचा जन्म झाला. कालांतराने हंसा वाडकर यांचा नवरा काही काल्पनिक चुकीवरून त्यांना शारीरिक त्रास देऊ लागला तेव्हा त्या बाहेर जाऊन दारू प्यायला लागल्या. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी एका गोष्टीचे वर्णन केले आहे, जिथे काय घडले याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्या स्वतःला अशा एका गावात आढळल्या जिथे त्यांच्यासोबत दारू पिणाऱ्यापैकी एक असलेल्या जोशींनी त्यांना आपली तिसरी पत्नी म्हणून आणले. त्या तिथे 3 वर्षे अक्षरशः कैदेत राहिल्या. त्या आपल्या पतीला एक पत्रसुद्धा पाठवू शकल्या नाहीत. त्यानंतर त्यांचा पती पोलिसांना घेऊन आला आणि त्यांना शेजारच्या शहरातील न्यायाधीशाच्या कार्यालयात घेऊन गेला, जिथे त्यांना साक्ष द्यायची होती. न्यायाधीशांनी एका कागदावर सही घेण्यासाठी बांधारकर यांना पाठवले आणि त्यानंतर वाडकर यांच्यावर बलात्कार केला. त्यांनी या घटनेबद्दल आवाज न उठवल्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही. हंसा वाडकर यांनी अनेक नाटकांमध्ये कामे केली, जिथे त्यांची भेट अभिनेते राजन जावळे यांच्याशी झाली. राजन जावळे यांच्याबरोबर हंसा वाडकर यांचे एक घनिष्ठ नाते निर्माण झाले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकले. हंसा वाडकर यांनी महिला कामगारांशी चांगले संबंध जपले. त्यापैकी ललिता देऊळकर यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. अशा या अभिनेत्रीचा 23 ऑगस्ट 1971 रोजी मुंबई येथे मृत्यू झाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.